यानंतर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर जोडलेल्या आहेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. राहुल गांधींवरती आता देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आणि त्यातला मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी सरसगट तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता असं फडणवीसांनी म्हटलंय. हॅलो, घेऊन जा ना. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो, मला माझा प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीसांनी टीका केली, राहुल गांधींनी सरसगट तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता असं म्हणत छात्रों की गुंज या कार्यक्रमावरती फडणवीसांनी टीका केली. आपली यावरती काय प्रतिक्रिया आहे? माझं विद्यार्थ्यांना आणि असं करण्याची भाजपच्या असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याही काँग्रेस काळातच झालेल्या आहे. विद्यार्थ्यांना काँग्रेसचे आणि भाजपचं करू नका. ओपन माइंडेड राहावा. आदरणीय देवेंद्र दादा, एवढं नॅरो माइंडेड राहण्याची गरज नाही आहे. आज ओपन त्या ठिकाणी येणार आहे सगळ्यांना आणि ओपन कार्यक्रम आहे. तिथे QR कोड आहे. जी पोरं स्कॅन करतील ती पोरं QR कोडवर रजिस्टर करतील ती तिथे येतील. तर याच्यामध्ये एवढं घाबरण्याचं कारण काय आहे? काही कारण नाहीये. आज ते मुख्यमंत्री आहे. आज माझा भाऊ मुख्यमंत्री आहे, विदर्भातला आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. पण देवेंद्र दादा जसा विरोधी पक्षनेता असताना ब्रॉड माइंडेड विचार करत होता तसा मुख्यमंत्री झाल्यावर ब्रॉड माइंडेड विचार का नाही करत? हे विद्यार्थ्यांना कोणत्या पक्षामध्ये टाकायची काही गरज नाहीये. इन्स्टिट्यूशनला बीजेपीचं इन्स्टिट्यूट आहे आणि काँग्रेसचं इन्स्टिट्यूट आहे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. पोरांना लेकरांना आपण शिक्षण देतोय. आपण उद्याचा भारत निर्माण करतोय. त्या भारत निर्मितीमध्ये अडथळा करायचे काही काम नाहीये ना. एवढंच मला म्हणायचंय. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.